शूट करणार आहोत ना त्याच्या आदल्या दिवशी जो सिक्वेन्स शूट करायचा आहे त्याची रिहर्सल आमची आधी व्हायची. अच्छा. हां. आणि मग त्याचीच रिहर्सल्स आमची तेव्हाही झाली होती 4-4.5 महिन्यात. मग अचानक काही अँगल्समुळे किंवा काही गोष्टींमुळे ना थोडेसे सिक्वेन्स बदलायला लागायचे. मग ते सिक्वेन्स रात्री आमचे मास्टरजी डिझाईन करायचे. मग आम्हाला एक दिवस गॅप टाकायचा. मग एक दिवस आम्ही जायचं सकाळी 7:30-8ला. मग दिवसभर आम्ही तिकडे ते जे सिक्वेन्स शूट होणार आहे त्या सिक्वेन्सची रिहर्सल करायची पूर्ण आणि विथ कॉस्ट्यूम. असं नाही की मी शॉर्टवर गेलो किंवा ट्रॅक पॅन्ट घातली. तिथे जायचं, जे शूटिंगसाठी कॉस्ट्यूम वापरणार आहेत तेच कॉस्ट्यूम घालायचे आणि तेच तुमचे वेपन्स घेऊन तुम्ही ती रिहर्सल करायची आणि मग परत संध्याकाळी 7:30ला पॅकअप व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शूट करायचो. आणि मग ते सगळ्याच गोष्टी आणि मी म्हणतो ना की तुम्ही सिनेमात बघता ना ते सगळे मावळे आणि ती जी गर्दी आहे सगळेजण, ती खरी आहे. कुठेही कॉपी पेस्ट VFX नाही. कमीत कमी 2,000 मावळे ज्युनियर आर्टिस्ट, 2,000 त्यातले 500-600 रिअल फायटर्स. बापरे. म्हणजे मुघल सैन्यात दिलेले काही फायटर्स आणि मावळ्यांकडे दिलेले काही फायटर्स. कारण ते ठेवायला लागायचे, कारण सगळ्या ज्युनियर्सना नाही जमत. त्यामुळे ते फायटर्स ते ड्रेस घालून आमच्यावर असायचे की जे ज्यांना माहिती आहे की कसं पंच करायचं आहे, कसं पकडायचं आहे, कसं किंवा त्यांना उद्या समजा आम्ही जरी मारलं तर ते कसं प्रोटेक्ट करू शकतात हे त्यांना माहिती आहे, कारण ते त्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे ते 500 ते 700 फायटर्स ते असायचे आणि रोज तामझाम, म्हणजे जवळजवळ जत्रा, रोज जत्रा.